तन्वीने स्वतःला बऱ्याच अंशी सामान्य केले होते. म्हणूनच तिने आराध्याला म्हटली, "वहिनी चला ना, हॉलमध्ये सगळ्यांजवळ जाऊया." आराध्याने हसून होकार दिला आणि दोघेही रूममधून बाहेर आले आणि हॉलच्या दिशेने गेल्या. त्यांना भेटून थोडाच वेळ झाला होता, पण त्यांच्यात खूप चांगली आपुलकी निर्माण झाली होती. त्या दोघी हॉलमध्ये आल्या, जिथे आकाश, रणजित आणि समर्थ बसले होते. तन्वी म्हणाली, "काय झाले आहे? तुम्ही सगळे असे का बसले आहात? काय तुम्ही तिघांनी भांडण केले आहे, जे असे तोंड फुगून बसला आहात?" तिचे बोलणे ऐकून सगळ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले. आकाश म्हणाला, "तन्वी बाळा, कशी आहेस आता तू?" ती त्यांच्या जवळ येऊन त्यांना मिठी मारून म्हणाली, "सॉरी भाऊ, आम्ही फक्त घाबरलो होतो. आम्हाला काहीही झाले नाहीये. आम्ही बिलकुल ठीक आहोत." आणि त्याच्यापासून वेगळे होऊन आपल्या हातांना पसरवून म्हणाली, "हे बघा." तिच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि तिच्या मासूम बोलण्यामुळे सगळ्यांच्या ओठावर हास्य आले. आकाशने तिचे कपाळ चुंबून घेत म्हटली, "आम्ही सगळे जाणतो की आमची तन्वी खूप बहादूर आहे." हे ऐकून तन्वीने पटकन 2-3 वेळा होकारार्थी मान हलवली. तेव्हा तेजस रूममधून बाहेर येत म्हणाला, "जाडे, काय करतेस तू पण?" तन्वीने त्याला तोंड वाकडे करून पाहिले. तेव्हा तेजस त्याच्या जवळ येऊन म्हणाला, "तुझ्यामुळे रणजित भाऊनी माझी मारहाण केली." यावरून तन्वी हसत म्हणाली, "हो तर, तू त्याच लायकीचा आहेस." आणि जीभ काढून त्याला चिडवली. रणजित तिच्या या कृत्यावर हसून म्हणाला, "हे तर तू बिलकुल बरोबर म्हणलीस तन्वी. सांग तर मी याला आणखीन थोडी मारहाण करू?" सगळ्यांच्या चेहऱ्यावर त्याची नोकझोक पाहून हास्य आले होते. तेजस देखील तन्वीला काहीही विचारून त्रास देऊ इच्छित नव्हता, म्हणून तो तिला चिडवत होता. पण जेव्हा रणजितने त्याला पुन्हा मारायची गोष्ट केली, तेव्हा त्याने तोंड उघडून त्याच्याकडे बघत म्हटले, "भाऊ, माझी काही चुकी नव्हती. जर मारायचे आहे तर या जाडीला मारा. हीच आहे जिने तुम्हाला सांगितले नाही की ती इथे येत आहे. मला का मारायला तुटून पडत आहात?" तन्वी त्याला रागाने म्हटले, "मी तुला कोणत्या अँगलने जाडी वाटते? मी जाडी नाहीये, समजलास तू?" मग ती रणजितच्या गळ्यात पडून म्हणाली, "आणि रणजित भाऊची गोष्ट, ते माझ्यावर खूप प्रेम करतात, तर ते मला का मारतील?" हे बोलताना तिच्या डोळ्यात चमक होती. रणजित म्हणाला, "बिलकुल, आम्ही आमच्या राजकन्येवर खूप प्रेम करतो." रणजितचे हे बोलणे ऐकून तन्वी खुश झाली. तेव्हा मागून आवाज आला, "माऊ, तुम्ही तर मला विसरूनच गेलात. आता मी तुमच्याशी बोलणार नाही." हे बोलून आयुषने गोलूने तोंड फुगवले. त्याला असे पाहून तन्वीला खूप लाड आले. तिने त्याच्या जवळ जाऊन त्याला मांडीवर उचलून घेतले आणि म्हणाली, "अच्छा, तर आयुष माझ्यावर नाराज झाला. तर आता मी ज्या ढेर साऱ्या चॉकलेट्स आणल्या होत्या, त्याचे काय करू?" मग ती काहीतरी विचार करण्याच्या अंदाजात म्हणाली, "हां, मीच खाऊन टाकील. आता गोलू तर माझ्याशी बोलणार नाही." जेव्हा आयुषने चॉकलेट ऐकले, तेव्हा तो उडी मारून तिच्या गळ्यात आपले हात टाकून म्हणाला, "खरं, तुम्ही खूप चांगल्या चॉकलेट्स आणल्या आहेत." तन्वीने त्याच्याकडे बघून होकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, "पण काय फायदा? तू तर माझ्यावर नाराज आहेस ना?" आयुषने लगेच म्हटले, "अरे नाही नाही, मी तर फक्त तुमच्याशी मजाक करत होतो. तुम्ही तर माझी माऊ आहात ना." आणि आपले दात दाखवले, "तुम्ही मला त्या चॉकलेट्स द्या ना." सगळे त्यांच्या दोघांच्या गप्पा ऐकून हसत होते. तन्वीने विचार करण्याची ॲक्टिंग करत म्हटले, तेव्हा आयुष म्हणाला, "अरे माऊ, काय विचार करत आहात? तुम्ही तर मेरी प्यारी माऊ आहात ना? प्लीज मला चॉकलेट्स द्या ना." त्याचा चेहरा बघून तन्वीसोबत सगळ्यांना हसू आले. तेव्हा तन्वी म्हणाली, "ओके बेबी, माऊ तुम्हाला ढेर साऱ्या चॉकलेट्स देईल." हे तिचे बोलणे ऐकून आयुष खुश झाला आणि तिच्या गालांवर किस करून तिच्या मांडीवरून खाली उतरून आराध्याजवळ आला. मग आकाशला म्हणाला, "आजचा दिवस असाच गेला. सगळेजण रूममध्ये जाऊन आराम करा." सगळेजण रूममध्ये गेले. आराध्याने आयुषला मांडीवरून घेतले आणि त्याच्या रूममध्ये गेली. आकाशने तिला जाताना पाहिले. त्याला तिला थांबवायचे होते. तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता. पण त्याला हे देखील माहीत होते की आयुषला आराध्याची जास्त गरज आहे. म्हणून तोही आपल्या रूमच्या दिशेने गेला. तन्वीने आकाशकडे पाहिले आणि मनात विचार केला, "भाऊ, तुम्ही नेहमीप्रमाणे स्वतःला बाजूला करतात, जेणेकरून तुमचे आपले लोक खुश राहतील. पण आता जेव्हा आराध्या वहिनी तुमच्या आयुष्यात आहेत, तेव्हा तुम्हीही स्वतःसाठी विचार करा." हे विचार करून ती आयुषच्या रूममध्ये गेली. तिथे आराध्या आयुषच्या बाजूला झोपून त्याला झोपवत होती. आयुषने आराध्याला आपल्या छोट्या छोट्या हातांनी पकडले होते. हे बघून तन्वीच्या चेहऱ्यावर हास्य आले. तिने आराध्याला म्हटले, "वहिनी." आराध्याने सर्व बघून हळूच म्हटले, "हो तन्वी, काय झाले? तुम्हाला काही पाहिजे आहे का?" तेव्हा तन्वी हसून म्हणाली, "मला नाही, भाऊंना पाहिजे आहे."
आराध्या तिचा अर्थ न समजल्यामुळे म्हणाली, काय झाले, त्यांना काय पाहिजे? तेव्हा तन्वी म्हणाली, तुमची साथ. आराध्या तिला बघू लागली. तेव्हा तन्वी तिच्या जवळ बसून म्हणाली, वहिनी, भाऊंना तुमची गरज आहे. ते ज्या गोष्टीमधून गेले आहेत आणि आता ज्या गोष्टी पुन्हा होत आहेत, अशा वेळी त्यांना तुमची साथ पाहिजे आहे. ते सांगणार नाहीत, कारण दुःख आपल्या आत ठेवणे ही त्यांची जुनी सवय आहे. पण तुम्हाला त्यांचे दुःख वाटावं लागेल. हे ऐकून आराध्याला मंदिरातली गोष्ट आठवली. जेव्हा आकाश पूर्णपणे तुटला होता, तेव्हा पुन्हा तन्वी म्हणाली, मी आहे इथे आयुषजवळ, तुम्ही भाऊजवळ जा. त्यांना यावेळी तुमची गरज आहे. हे बोलून ती शांत झाली. तेव्हा आराध्या म्हणाली, सन्वी, तुम्हाला माहीत आहे का की मिस्टर रॉयचा भूतकाळ काय होता? तन्वीने एक दुःखद हास्य करत म्हटले, वहिनी, काही गोष्टी दाबून राहिल्या तर चांगले आहे. जर त्या बाहेर आल्या तर सगळ्यांना फक्त त्रासच देतील. आराध्याने पुढे काही विचारले नाही. तिने सर्व काही वेळेवर सोडले. तिने विचार केला की जसे आकाशने तिला आयुष्याचे सत्य सांगितले होते, तसेच तो वेळ आल्यावर आपल्यालाही सांगेल. हे विचार करून ती उभी राहिली आणि आपल्या आणि आकाशच्या रूमच्या दिशेने गेली. आकाशची रूम. आकाश आपल्या रूमच्या बाल्कनीमध्ये उभा राहून शून्यात बघत होता. त्याला समजत नव्हते की तो प्रतापला कसे थांबवेल. आराध्या जेव्हा आत आली तेव्हा तिने आकाशची रुंद मसल पाठ पाहिली. एक क्षणात तिला वाटले की ती इथून परत जावी, कारण तिला माहीत होते की जर तिने आकाशला अशा अर्धवट कपड्यांमध्ये पाहिले तर ती ब्लँक होऊन जाईल. पण तिला तन्वीचे बोलणे आठवले, म्हणूनच तिने दीर्घ श्वास घेतला आणि आकाशजवळ जाऊन त्याच्या समोर उभी राहिली आणि समोर बघू लागली. जेव्हा आकाशला जाणवले की कोणीतरी त्याच्या जवळ उभे आहे, तेव्हा त्याने त्या दिशेने न बघता म्हटले, गोलू झोपला का? आराध्याने त्याला आश्चर्याने बघून म्हटले, तुम्हाला कसे माहीत की मी आहे? तिच्या या प्रश्नावर आकाशच्या ओठावर एक गोड हसू आले आणि तो म्हणाला, तुझ्या जाणीवेतून तुझे जवळ असणे मला शांतता देते. तुझ्या सुगंधाने मी न बघताही तुला ओळखू शकतो. हे सर्व काही आकाशने आराध्याच्या चेहऱ्याच्या अगदी जवळ येऊन तिच्या डोळ्यात बघत म्हटले. आराध्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते. आकाशला असे चांगले माहीत होते की आराध्याच्या जवळ जाण्याने तिचे शरीर रोमांचक उभे राहतात. पण तो वारंवार हेच करत होता, कारण आराध्या त्याचे सकून होती. आराध्याने तोतरपणे म्हटले, पण मी तर कोणताही परफ्यूम वापरत नाही. मोठ्या मुश्किलने आराध्याने हे शब्द उच्चारले, कारण आकाश अजूनही तिच्या जवळ होता. आकाश पुन्हा हसून म्हणाला, तो कोणताही परफ्यूमचा सुगंध नाहीये. ती तुझ्या शरीराची गंध आहे, ज्यामुळे मी स्वतःला कधीच जवळ येण्यापासून कधीच थांबवू शकत नाही. तुझी महक मला मदोहश करते आराध्या. आराध्या फक्त त्याला बघत राहिली होती. तिला तर समजतच नव्हते की आकाश काय बोलत आहे. ती जेव्हाही आकाशला बघायची तेव्हा हरवून जायची. पण त्याचे जवळ येणे तिच्या शरीरात एक थरथरणारं वातावरण निर्माण करत असे. त्याच्या जवळकीला ती कधीही विरोध करू शकत नव्हती. म्हणूनच आकाश नेहमी मागे हटायचा. आराध्याने त्याच्याकडे बघून मनात विचार केला, एक माणसाला स्वतःवर नियंत्रण ठेवणे किती कठीण असते. पण तुम्ही नेहमीच माझ्या भावनांनाच प्राधान्य दिले आहे. तुम्ही इतके चांगले का आहात? आराध्या एकटक आकाशकडे बघत होती. आकाशने तिला कमरेतून पकडून आपल्या जवळ ओढले आणि म्हटले, आराध्या, माझ्याकडे असे बघू नकोस. कुठे असे होऊ नये की मी स्वतःवरील नियंत्रण गमावून बसेल. पण आराध्याने अजूनही त्याच्यापासून आपली नजर हटवली नाही. आराध्या त्याच्या आणखीन जवळ सरकली आणि आपल्या पायांच्या बोटावर उभी राहून आकाशच्या ओठावर आपले ओठ ठेवले. आराध्याच्या या कृत्याने आकाशची पकड तिच्या कमरेवर घट्ट झाली. आराध्याच्या या हालचालीमुळे तो आश्चर्यचकित झाला होता. नेहमी आकाशच आराध्याच्या जवळ जायचा. त्याने नेहमी पहिले पाऊल उचलले होते, पण पहिल्यांदा आराध्या आकाशकडे आपले पहिले पाऊल टाकत होती. आकाशने तिला थोडे बाजूला करून म्हटले, काय करत आहेस आराध्या? करू नकोस. मी तुला तकलीफ देत आहे. पण आकाशचे बोलणे ऐकून आराध्याच्या डोळ्यात ओलावा आला होता. त्यांच्या लग्नाला जवळजवळ 1 महिना पूर्ण होत आला होता. दिवस कसे गेले हे दोघांनाही कळाले नाही. पण या दिवसात आराध्या नेहमी आयुष्या जवळ जास्त असायची. आकाशने जेव्हा तिला असे पाहिले तेव्हा त्याने काळजीने म्हटले, आराध्या, अगं काय झाले आहे? मी फक्त मजाक करत होतो. मी खरंच काही करणार नाहीये. मी तुला सांगितले होते ना की मला यापुढे तो काही बोलू शकला नाही, कारण आराध्याने पुन्हा एकदा आपले ओठ त्याच्या ओठावर ठेवले. पण यावेळी हे आकाशच्या नियंत्रणाबाहेर होते. त्याने आराध्याला कमरेतून पकडून जवळ केले आणि भीतीला लावले आणि उत्कंठतेने चुंबन घेऊ लागला.
त्याने आराध्याच्या ओठांना चावले तेव्हा आराध्या थरथरली. दोघांचेही डोळे बंद होते. दोघे फक्त एकमेकांना अनुभवत होते. त्यांच्या दोघांच्या हृदयाचे ठोके वेगाने चालत होते. श्वास उच्छाही वाढली होती. जेव्हा थोड्या वेळाने आकाशला वाटले की आराध्याचा श्वास कोंडत आहे तेव्हा त्याने तिला सोडून दिले. आकाशने आराध्याच्या कपाळावर आपले कपाळ टेकवले आणि तिच्या डोळ्यात पाहू लागला. अजूनही दोघांचा श्वास खूप जोरजोरात चालत होता आणि दोघेही आपले श्वास सामान्य करण्याचा प्रयत्न करत होते. आज आकाशला आराध्याच्या डोळ्यात एक वेगळीच गोष्ट दिसत होती. आकाशने कसेबसे स्वतःला सामान्य केले आणि आराध्याला बाहूमध्ये उचलून बेडवर झोपवले आणि तिच्या कपाळावर चुंबन घेऊन तिच्या डोळ्यात बघत म्हणाला, शुभ रात्री बायको. आराध्या फक्त त्याच्या डोळ्यात बघत होती, जिथे तिच्यासाठी फक्त प्रेम होते. आकाश तिच्यापासून दूर झाला आणि वळून जाऊ लागला तेव्हा आराध्याने त्याचा हात पकडून त्याला थांबवले. तेव्हा आकाश वळून तिच्याकडे बघितला आणि तिच्या जवळ बसला. आराध्याने आपले हात त्याच्या मांडीवर ठेवले आणि त्याला बघत म्हणाली, धन्यवाद मिस्टर नवरोबा, माझ्यावर इतके प्रेम केल्याबद्दल. आकाशने झुकून तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. मग आराध्या त्याच्या मांडीवर उठून बसली आणि थोडी बाजूला सरकली. आकाशने हसून तिच्याकडे पाहिले आणि तिच्याजवळ झोपला. आराध्याने आपले डोके त्याच्या उघड्या छातीवर ठेवले तेव्हा आकाशनेही तिला कमरेतून पकडून आपल्या जवळ केले आणि म्हणाला, झोपून जा. उद्या आपण अकॅडमी सुरू करण्यासाठी जागा बघायला जाऊ. हे ऐकून आराध्या खुश झाली आणि त्याला पकडून झोपून गेली. थोड्याच वेळात आकाशही झोपला. हा क्षण त्या दोघांसाठीही शांतता देणारा होता. प्रतापचं मिशन. इकडे प्रतापचे तन्वीला शोधण्यासाठी जीवाचा आटापिटा केला, पण त्याला ती सापडली नाही. कारण आकाशच्या सांगण्यावरून रणजितने तेजस आणि तन्वीची ओळख लपवली होती. त्यामुळे आतापर्यंत प्रतापला असा कोणताही सुगाव मिळाला नव्हता ज्यामुळे तो तन्वीपर्यंत पोहोचू शके. म्हणूनच तो बावरलेला होता. त्याचा एक माणूसही आत आला आणि म्हणाला, बॉस. प्रतापने रागाने म्हटले, जे बोलायचे आहे ते लवकर बोल आणि इथून निघ. तो माणूस घाबरून म्हणाला, बॉस, आमचा ड्रग्सचा कंटेनर गायब झाला आहे. हे ऐकून तर प्रताप आणखीनच वेडा झाला आणि म्हणाला, असे कसे गायब झाला? ती काही छोटीची वस्तू नाहीये जी हरवून जाईल, संपूर्ण कंटेनर आहे. तो माणूस घाबरत म्हणाला, तेच तर बॉस, तो कंटेनर चेन्नईसाठी निघणार होता पण अचानकच गायब झाला. प्रतापने रागाने ओरडत म्हणले, माहिती मिळवा याबद्दल आणि माहिती मिळाल्याशिवाय मला तुझी शक्कल दाखवू नकोस. तो माणूस पटकन तिथून पळून गेला कारण त्यालाही माहीत होते की त्याचा बॉस राक्षस आहे. तो फक्त त्याचा फायदा बघतो. प्रतापने रागाने आपला हात भीतीवर मारला. त्याने आपला खास माणूस रंगाला बोलून म्हटले, माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता एक मुलीची व्यवस्था कर, नाहीतर हा तणाव माझा जीव घेईल. रंगा होय बॉस बोलून तिथून निघून गेला. रॉय मेन्शन. आयुषचे रूम. समर्थ रूममध्ये आला तेव्हा त्याने पाहिले की आयुष झोपला होता, पण आज त्याच्याजवळ कोणी नव्हते. त्याने आराध्याला आकाशच्या रूममध्ये जाताना पाहिले होते, म्हणूनच तो आयुषजवळ आला होता. त्याला माहीत नव्हते की तिथे तन्वी आधीपासूनच उपस्थित होती. त्याने रूमचा दरवाजा बंद केला आणि आपला शर्ट काढला आणि आपले कपडे घेण्यासाठी कपाटाकडे गेला. तेव्हाच वॉशरूमचा दरवाजा उघडला. दरवाजाच्या आवाजाने समर्थने मागे वळून पाहिले तर ती तन्वी होती. ती ओरडणार त्याच आधी समर्थने पटकन तिच्या तोंडावर हात ठेवून तिला भिंतीला लावले. तन्वी मोठ्या डोळ्यांनी त्याला बघत होती. समर्थ ही तन्वीची लवचिक पापणी बघत होता. मग समर्थ म्हणाला, मी आहे. आता ओरडली असतीस तर आयुष जागा झाला असता. मग समर्थ म्हणाला, मी हात काढत आहे, ओरडू नकोस. तन्वीने एका मुलाप्रमाणे होकारार्थी मान हलवली. तेव्हा समर्थने तिचा हात तिच्या तोंडावरून काढला. समर्थ म्हणाला, तू इथे काय करत आहेस? तन्वीचा तर आवाजही बाहेर पडला नाही. समर्थ तिच्या खूप जवळ होता आणि तोही शर्टलेस. तिच्या हृदयाचे ठोके एक बुलेट ट्रेनच्या वेगाने धावत होते. जेव्हा ती काही बोलली नाही तेव्हा समर्थ पुन्हा म्हणाला, तन्वी कुठे हरवली आहेस? काहीतरी विचारत आहे. काय करत आहेस इथे? तन्वीने मोठ्या मुश्किलने तोतरपणे म्हटले, समर्थ, तू तू आधी शर्ट का नाही घातलंस? समर्थ तर आश्चर्याने तिचे बोलणे समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा त्याला समजले तेव्हा तो पटकन तन्वीपासून दूर झाला आणि तिच्याकडे पाठ करून उभा राहिला. त्याने पटकन आपला शर्ट घातला आणि म्हणाला, सॉरी, हे काही जाणून बुजून नव्हते. मी तर आराध्याला माझ्या आणि आकाशच्या रूममध्ये जाताना पाहिले, म्हणून मला वाटले की आयुष एकटा आहे, म्हणूनच इथे झोपायला आलो. तन्वी अजूनही शांतपणे त्याचे स्पष्टीकरण ऐकत होती. ती स्वतःही त्याच्या वाढलेल्या हृदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा समर्थ म्हणाला, खरंच यार, मला माहीत नव्हते की तू इथे आहेस. तन्वीने हिंमत करून म्हटले,
इट्स इट्स ओके समर्थ, काही हरकत नाही. मला माहीत आहे तुम्हाला माहीत नव्हते की मी इथे आहे. समर्थने तिच्याकडे पाहून म्हटले, तू अजूनही झोपली नाहीस? तन्वी म्हणाली, ते मला झोप येत नाहीये. समर्थने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघून म्हटले, तुम्ही अजूनही तेच सगळे विचार करत आहात ना? तन्वीने आपली नजर वर करून त्याला पाहिले आणि पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, आम्ही विसरायचे प्रयत्न करत आहोत ते सर्व. पण डोळे बंद केल्यावर ते सगळे दिसत आहे. आम्ही काय करावे? समर्थने तिला बेडवर आयूजवळ झोपवले आणि स्वतः तिच्या उशाशी बसला आणि तिचे डोके थोपटवू लागला. समर्थने तिला आपले डोळे बंद करायला सांगितले, पण तन्वी तर त्याला बघत होती. हा तिच्या आयुष्यातील तो व्यक्ती होता, जो तिच्या कुटुंबासोबत तिच्या प्रत्येक चांगल्या वाईट काळात उभा होता. समर्थने जेव्हा पाहिले की तिने अजूनही आपले डोळे बंद केले नाही, तेव्हा त्याने आपला हात तिच्या डोळ्यावर ठेवून तिचे डोळे बंद केले. तन्वीने त्याचा हात पकडला आणि झोपून गेली. खरंच ही रात्र शांतता देणारी होती. पण एकासाठी, प्रतापसाठी मात्र त्याच्या अंताची सुरुवात झाली होती. भाग 9 लवकर येतोय. आणि यावेळी काहीतरी जबरदस्त घडणार आहे. भावनांचा कल्लोळ, अनपेक्षित वळण आणि थरारक क्षणांनी भरलेला हा भाग चुकवू नका. सबस्क्राईब करून ठेवा. धमाका मिस होऊ देऊ नका.